घ्या ना, घ्या चहा घ्या. मग तुमच्या जॉबची काय गॅरंटी? नाही. तुमच्या जॉबची गॅरंटी नाही? प्रायव्हेट आहे. पण मला तर गव्हर्नमेंट जॉबवाला करायचं आहे ना. आपण आजकाल नाही भेटत सगळ्यांनाच. सरकारी जॉब असतात तर शुअरिटी राहिली असते ना. मला खूप मोठी मोठी स्थळं येऊन गेलेली आहेत. मला गव्हर्नमेंट जॉबवाला मुलगा पाहायचा होता. तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब नाहीये. तुम्ही तर सरळ सरळ नाही म्हणताय. हो, मला वाटलं तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब आहे. पण मी बायोडाटा दिलता ना. मी नाही पाहिला बायोडाटा. म्हणजे आता त्यांनी दाखवलंच नाही का तुम्हाला? असंच डायरेक्ट उभं केलं का? असंच करतात का? म्हणजे मी पाहिला नाही. बायोडाटे 2-4 आले होते त्यामुळे मी पाहिलेच नाही. मला पण वाटतं ना सरकारी नोकरी असं, पण नाही झाली. आता काय करायचं मी? तो तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाहीये. ठीक आहे, बघू मग तुम्हाला मी कसला भेटतोय. मी बी काय कुठं चाललेलो नाही. ठीक आहे, जाऊ शकता तुम्ही. हॅलो. अहो ती कस काय काय करायचं? किती टापा टाकीत होती बाई. अहो त्याचं काय करता आता, जाऊ दे, असते त्याची पद्धत आता बोलायची. कुठून लाख लाख पगार आणि सरकारी नोकरी आणायची? माझं काय म्हणणं आहे, सरळ सरळ आपण ना वाढून सांगू परमनंट आहे म्हणून. अहो जाऊ दे नितीनराव, आपण काय ना खोटं बोलायचं, त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. ती कुठं कंपनीत बघायला येणार आहेत आपल्याला? तेव्हा कुठं कंपनीत लागला आणि काय? माणूस फक्त लागून कागदपत्रावर बघतं. त्यांना काय भरभक्कम अकाउंटला स्टेटमेंट आहेत माझे, बेच नाही एवढं. अहो तसं नाही, पण तुम्ही तरी कशात कमी आहे, कशाला आपण त्यांच्या मागे लागायचं? नाही नाही, त्यांच्या बाबतीत नाही, त्यांच्या बाबतीत नाही. आपलं पुढचा बी प्रॉब्लेम येणारच आहे ना, पुढच्या स्थळाला बी हीच कारण असले तिकडे काय करायचं? एक काम करा तुम्ही सरळ, हा पुढच्या वेळी माझ्याकडे या, नाही तर ना आता जरी वेळ मिळाला तर या, आपण आहे ना तुमचा बायोडाटा एडिट करू परत. हा, एडिट करून काय असेल ती परमनंट टाकू, पगार वाढून टाकू, कोण काय बघायला येत नाही. ट्रान्झॅक्शन दिसले म्हणजे त्यांना म्हणायचे बघा ट्रान्झॅक्शन आमचे. येतो मी, चालतंय, मग तसं करू. येतो मी रानात येडा खाण्याला, तो आलो मी. यार काय करतोय तू? काय लका तू पोरगी बघा गेला, नेलं सुद्धा नाही. नुसतंच म्हणतोय मित्र आहे मित्र आहे, लय जवळच आहे, असं असतं का? अरे आपलं सचिन भाऊ मध्यस्थी होते, त्यांच्या ओळखीतली एक पोरगी होती. पण ती तळ्यात मळ्यात ते आई इतकी टापा हाणायची, तिला म्हणे फौजदार कलेक्टर आमक तमक आलंय. अरे पण ह्या असं थोडी, आपण ती काय रस्त्यावर पडलेलो आहेत का? आता आपल्याला पगार चांगला आहे, कंपनीत होतो. नाही नाही, त्यांना सरकारीच नोकरी पाहिजे. कुठून आणायची सरकारी नोकरी? मला सांग, तू जेवणीच करायला पाहिजे. मी एखादी मुलगी पटली पाहिजे होती, म्हणजे काहीतरी मी आता लगेच करून टाकलं असतं लग्न. अशी पटायला कोण रस्त्यावर पडलेला असतं का रे? त्यासाठी कष्ट घ्यावं लागतं, मेहनत असती. आता हिंडावं तू लागतं. नको शिकू, माहिती किती क्षण आहे. बरं मी काही काम होतं तुझ्याकडे. काय? मला सोडवा येतो का? पुण्याला जायचं होतं. का रे? अरे थोडं पेपरचं काम आलं म्हणून जायचं होतं. स्टँडवर सोडू म्हणतो का? हा स्टँडवर चल ना. एखादं म्हणलं असतं, खरं खरं सांग, इंस्टाग्रामवर एखादी पोरगी पटवली का नाही? पेपरचं निमित्त काढतो तिला भेटायला चालला असला आलो असतो मी, आपला तुटाक बसलो असतो कुठेतरी. काय लागा तुझ्या तर काय मनातीच, तुझं असं झालंय नुसतं चोराच्या मनात चालणं. एवढ्या फानगड्या फोडायची गरजच नाही. मी सरळ सरळ तुला स्टँडवर सोडतो, येतो. चल. आमच्या नशिबात असले होईन आमचं बी. असं काय निमित्त नाही की बघायला पोरगी बघूनच करायला पाहिजे. दिसतंय ती जातोय दोनदा दोनदा बघायला, सांगतोय मग काय आता काय. होईनच का नाही? का तसंच राहीन? बघू ना. बघू चल. गाडी काय लागलेली नाही अजून, 5 मिनिटात गाडी येईनच. चालेल. बरं एक काम कर, तिथं पोहोचला ना, तुझं काम झालं की लगेच माघारी ये. उद्याच आलो, तू काय टेन्शन घेतो? टेन्शन? घरच्यांनी पोरगी बघायला गेले आणि माझा मेन मित्र जवळ नसले कसं वाटेल मला? तो- त्यामुळे तू आला ना, आपल्याला पसंत पडली. चालन, काय विषय नाही. फक्त तू किती नशीब चांगले आहे राव, तुला पोरगी बघायला. माझं चाललोय पुण्याला. माझंच नशीब चांगलं का? मग गावाकडे राहून पोरगी पुण्याची तू पटवतो आणि मी पुण्यात राहून माझं काहीच नाही. काम भलं आणि मी भलं असलं झालंय. पण मला पण असं वाटतं कधी कधी, फिलिंग्स मला पण आहेत. हाय तर मग दाखवायच्या, पटवायची. एवढं जर असतं तर मी घरच्यांना डायरेक्ट म्हटलं असतं की माझं आहे कुठंतरी. कशाला बघायला लावली असती मी? ते पण हाय म्हणा. आणि त्यांनी मला ही पण सांगितलं, तुझं कुठं असं कुठं पुन्हा प्रेम असेल तर आम्हाला सांग. माझ्या घरचे तशी नाही म्हणणार, मग? लाकूड काढतात मोठं. प्रेम करायला ना असं जिगर लागतं आणि ती काळजात असं अजून धकधुक करतं. अरे बाबा, तुला एक गोष्ट सांगतो, प्रत्येक गोल पोस्टला एक गोलकीपर असतोच, तरी पण गोल होतो ना. तसंच एखाद्या मुलीला बॉयफ्रेंड किंवा भाऊ असला तरी पण ती पटणारच आहे तुला. तसं पण तो नशीबच गांडू आहे. जाऊ दे, भेटन. वाईट वाटलं का तुला?
वाटलं का वाईट? वाटलं तर वाटलं, जाऊ दे. वाटाय पाहिजे तुला वाईट. तो गेस्ट आली. तर चल जाऊ मी. काय तू बसून द्यायला. तिथे इन्क्वायरी करून बघतो का गाडी लागलेली असेल. लागेल ना आता. ऐका ना, माझी एक हेल्प करता का? मला ना नेमकं पेपरला जायला लय उशीर झालाय, मला कॉलेजला ड्रॉप करता का? ठीक आहे चालेल. थँक्यू. मी यांना सोडून येतो, जर गाडी लागली तर जा. मला ना तुला लय दिवसापासून एक बोलायचं होतं. कुठं बोलावा कसं बोलावं कळतच नव्हतं. काय बोलायचंय बोल. मला तुला लय आवडते. हे बघ मनोज, तू एक आहे ना चांगला मुलगा आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या पोरांचं नादी लागून आहे ना, तू उगाच हे जे करत असला ना ते अजिबात करू नको. तू लय हुशार आहे, वर्गात पण बघते मी, तू हुशार आहे प्रत्येक गोष्टीत. जरा करिअरकडे फोकस कर. कशाला आहे पोरांच्या नादी लागून करतो? आपलं घरदार कसं आहे, आपले घरचे काय बघतात ते विचार करतात आपल्याबद्दल, आहे ना आपल्याला काहीतरी. कशाला यांच्या नादी लागतो रे? आणि मला पण हे असल्या फांद्यात पाडायचं नाही. मला माझं बघू दे, तू तुझं बघ. परत काय असं काय म्हणू नको कुणाला. अश्विनी, मी फक्त माझ्या मनातल्या फिलिंग शेअर केल्या. हे बघ, मी तुझ्या फिलिंग्सची कदर करते, पण असं कुठं असतं का? 4 माणसं बघतात आपल्याकडं. मी तुला सकाळपासून ऑब्झर्व करते, तू कॉलेजपासून माझ्या मागं लागपर्यंत आलाय. बरं दिसतं काय? लोक काय नावं ठेवणारच आहेत ना. असं नाही चालत. जरा दे धंदे सोडून. कशाला नको त्या भानगडीत पडतो. आणि मला आवडतो, करू दे, मला माझं करू दे आणि तू तुझं कर ना. काय प्रेम बिम नको नादी लागू बाबा. हे बघ, मला काय तुला दुखावण्याचा हेतू नव्हता, पण आपण आता मित्र तर राहू शकतो ना. अरे मी कुठं नाही म्हणले मित्र म्हणून राहिला. आपण उलट चांगले मित्र म्हणून राहू. आणि हे सोडून दे आता सगळं. चल जाऊ. हो. बघितलं त्या मुलीने किती व्यवस्थित समजून सांगितलं. तो मुलगा चिडला पण नाही, फ्रेंड्स पण राहिले. अशी मुलगी जर समजूतदार भेटली बायको म्हणून तर किती छान, लय भारी. आणि तुझं कसं आहे? ऐका ना, मला तुम्ही सोडवायला आले, थँक्यू सो मच. वेलकम. आला होय? गाडी लागली नाही काय अजून? नाही लागली अजून. होय, तुला काय एक पोरगी भेटली तर लगेच मला सोडून तिला सोडवाय गेला? मायातला का 4 येत तरी मी तुला टाइम देतोय. अरे इमर्जन्सी होती. काय झालं? बरं चल, गाडी लागली बघू. बसायची गाडीत. मी बसणार ना, तू कुठं बसणार? अमेरिकेला चालली यायची तुला? कशी गावाने वाटतं?